जेम्स शीन नावाच्या व्यक्तीने ब्रिटनमधील ब्लेनहाइम पॅलेसमधून सोन्याचे टॉयलेट चोरल्याचा गुन्हा कबूल केला आहे. 18 कॅरेट सोन्याचा हा कमोड 2019 मध्ये चोरीला गेला होता. त्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये आहे. अमेरिकन मीडिया हाऊस सीएनएननुसार, हे सोन्याचे टॉयलेट पहिल्यांदा न्यूयॉर्कमधील गुगेनहेम म्युझियममध्ये 2016 मध्ये ठेवण्यात आले होते. 2017 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये ठेवण्यासाठी देखील उधार देण्यात आले होते. 2016 मध्ये लोक कमोड पाहण्यासाठी 2 तास रांगेत उभे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये न्यूयॉर्कमधील गुगेनहेम म्युझियममध्ये कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तेव्हा ते पाहण्यासाठी लोकांना 2 तास रांगेत उभे राहावे लागले होते. या काळात सफाई कामगार दर 15 मिनिटांनी टॉयलेट सीट्स साफ करत असत. एका आकडेवारीनुसार 1 लाख लोकांनी ही टॉयलेट सीट पाहिली.